नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आजची घटना आहे उल्हासनगरमधली। बाळू वय 35 आणि सुवर्णा वय 25। 18 सप्टेंबर 2025ला घटना घडली आहे। 5 वर्ष संसार करून 4 वर्षाचा मुलगा असून सुद्धा बायको प्रियकराबरोबर पळून जाते। 3 महिने राहते आणि परत नवऱ्याकडे येते। नवरा असं काही पाऊल उचलतो तर सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं। तर काय आहे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। उल्हासनगर 18 सप्टेंबर 2025। बाळू वय 35, सुवर्णा वय 25। तर त्यांना 4 वर्षाचा मुलगा असतो। त्यांच्या लग्नाला झालेले असते 5 वर्ष। त्यानंतर बायकोला प्रेम होतं। बायको प्रियकराबरोबर पळून जाते। 3 महिने त्याच्याबरोबर राहते। नंतर पैसे संपतात। याला प्रेम नाही म्हणत, त्याला वासना म्हणतात। पळून जाते, मजा करतात दोघंजणं। नंतर पैसे वगैरे संपतात। नंतर नवरा इकडं खूप टेन्शनमध्ये असतो। सगळे नातेवाईक म्हणतात दुसरं लग्न कर मुलासाठी। तर ही बातमी तिच्यापर्यंत पोहोचते की नवरा लग्न करतोय म्हणून। तर ती लगेच त्याला फोन करते, कॉल करते, लग्न केलं तर मी तुमच्यावर कंप्लेंट करीन, असं तसं त्याला सुनवते। आणि जेव्हा ही बायको पळून जाते तेव्हा ती तिच्या प्रियकराचे आणि तिचे फोटो नवऱ्याला पाठवते। नवरा एवढा टेन्शनमध्ये असतो, कोणचा नवरा अशा गोष्टी सहन करू शकतो? तर कोणत्याही स्त्रीने असं वागू नये किंवा पुरुषाने सुद्धा असं वागू नये। पण आजकाल काय चालू आहे सगळीकडे अनैतिक संबंध, त्यामुळे त्याचा शेवटसुद्धा असा भयंकरच होतो। तर आजच्या स्टोरीचा शेवटसुद्धा असाच होतो। बायकोमुळे चांगला सुखी संसार उद्ध्वस्त होतो। तर ती नवऱ्याला बोलते की ती नातेवाईक सगळे बैठक मांडते। ती म्हणते नवरा लग्न करायचं नाही। नवरा म्हणतो तू जशी पळून गेली तशीच परत जा, मी तुला घरात घेणार नाही। ती त्याला धमकी देते की मी तुमच्यावर पोलीस कंप्लेंट करीन। त्यामुळे त्या टेन्शनमध्ये नवरा काय करतो, विषारी औषध असतं शेतीचं, तोच प्राशन करतो। तर बघू शकता एवढं छान कुटुंब होतं, एक मुलगा होता, तर किती छान संसार झाला असता जरी अशा फंद्यात ती बाई पडली नसती। तर चांगला संसार उद्ध्वस्त झाला। नवरा गेला, पोरगं वनवासी झालं, आता ती गेली जेलमध्ये। तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा। तर आपलं कोणाला बदनाम करण्याचा हेतू फक्त एवढंच आहे की अशा घटना घडू नये। तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा। तर तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून कमेंट नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।